तुम्ही म्हणालात इलेक्ट्रिसिटी किंवा आता हे रॉकेल आहे म्हणा किंवा काही, तर आणखीन कुठले असे इन्फ्लमेबल किंवा ज्वालाग्रही असे पदार्थ आहेत किंवा काही की ज्याच्यामुळे आग लागू शकते आणि आपल्या लक्षात येत नाही ते? बेसिकली फायरचे आपण टाईप्स बघूया. फायर 3 प्रकारचे असते, एक सॉलिड, लिक्विड, गॅस. जसं तुम्ही एक्सटिंग्विशर बघितलं असेल ABC, लोकांना वाटतं कंपनी ABC. इट्स नॉट अ कंपनी, इट्स अ टाईप ऑफ फायर. ए क्लास म्हणजे काय, जी सॉलिडला आग लागली त्याला आपण म्हणायचं ए क्लास. जसं तुमचा सोफा आहे, चेअर आहे, फर्निचर्स आहे, सर्व जे आहे तुमचं ते ए क्लासमध्ये मोडतं, कारण की ऑल आर द सॉलिड. लाकडी वस्तू किंवा सॉलिड थिंग्स जी का आपण कन्सिडर करू, कर्टन्स वगैरे झाले, ते सर्व आपल्या सॉलिडमध्ये ते ए क्लास फायर. बी क्लास फायर म्हणजे काय, जसं लिक्विड, जसं ऑइल झालं, डिझेल झालं, पेट्रोल झालं, सो ऑल लिक्विड कम्स अंडर बी क्लास फायर. सी क्लास फायर म्हणजे काय की गॅस, जेवढे आयसोब्युटेन, प्रोपेन, तुमच्या घरात LPG आहे, ऑल आर द हायली फ्लेमेबल. तो सी क्लास फायर म्हणजे फायर हॅज अ क्लासेस, ए क्लास, बी क्लास, सी क्लास. अजून एक क्लास गव्हर्नमेंटनी सेपरेट केलं आहे, दॅट इज अ ई क्लास. त्याला ESF असं म्हणता, इलेक्ट्रिकल स्टार्टेड फायर. पण मी म्हणतो असा कुठलाही क्लास नाही आहे. तर का नाही आहे की जर तुम्ही ॲनालिसिस केलं की जेवढे पण इन्सिडेंट झाले, 90% इन्सिडेंट हॅपन इन इंडिया ड्यू टू इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट. सो गव्हर्नमेंट हॅड सेपरेटेड दिस क्लास ॲज अ ई क्लास. पण ई क्लास म्हणजे काय, आग लागल्यानंतर ती कशावर लागते, इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट झाल्यानंतर काय होतं, ती आग सॉलिडवर लागेल, आयदर तुमचे केबल जळायला स्टार्ट होतील. फॉर एक्झाम्पल एखादं लिक्विड ठेवलं आहे, ऑइल ठेवलं आहे, त्याच्यावर जर स्पार्क पडला तर त्याच्यावर आग लागेल बी क्लासवर. घरात गॅस लीक झाला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑन केलं बटन, तर ती लागेल सी टाईप. सो अल्टिमेटली इलेक्ट्रिकल फायर कम्स अंडर ABC. इलेक्ट्रिकल इट्स जस्ट अ मीडिया टू स्टार्ट अ फायर. जसं इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट झाला म्हणजे तुमचे केबल्सवरच आग लागणार आहे, केबल्स अल्टिमेटली कम्स अंडर सॉलिड. सो सगळं कॅटेगरी अंडर ABC येते. 10 वर्षापूर्वी काय होतं की यू हॅव टू आयडेंटिफाय की आग कशावर लागली, ए क्लासवर आहे का, बी क्लासवर आहे का, सी क्लासवर आहे. मग तुम्हाला त्या टाईपचा एक्सटिंग्विशर आणून त्याच्यावर मारावा लागायचा. वेगवेगळे A, B आणि C सगळे वेगवेगळे एक्सटिंग्विशर. नाव द टेक्नॉलॉजी हॅज चेंज. आता इट इज अ मल्टीपर्पज एक्सटिंग्विशर. तुम्ही 2 किलोचा एक ABC जरी घेतला आणि कुठे पण आग लागली, तुम्ही बिंदास तो एक्सटिंग्विशर सर्व फायरवर वापरू शकतात. सो त्याच्यामुळे काय झालं आहे की आग लागल्यानंतर आपल्याकडे काय नसतो, टाईम. वी डोंट हॅव टाईम. तेच मला विचारायचं होतं की आग लागलेली मला जर दिसली तर पहिल्या 60 सेकंदात मी काय केलं पाहिजे? माझ्याकडे काही नाही आहे, माझ्याकडे एक्सटिंग्विशर नाही, ब्लँकेट नाही किंवा काही नाही, काय करायचं मी? कारण आमचं पहिलं काय असतं, पाणी टाका. बरोबर, एकदम. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं प्रात्यक्षिक देतो. आग लागण्याचं जे म्हणजे स्टेजेस आहे, फायरचे स्टेजेस आपण समजून घेऊ. एक छोटीशी मॅच बॉक्स आहे माझ्याकडे आणि हे फॉस्फरस, दॅट इज हायली फ्लेमेबल, राईट. सो मी घर्षण करणार, याच्यावर ऑक्सिजन आहे आपल्या स्टुडिओमध्ये आणि मी घर्षण केल्यानंतर याच्यावर आग लागणार आहे, म्हणजे तो ट्रायंगल आपला कम्प्लीट होणार आहे. आणि मी जेव्हा हे घासल्यानंतर ही आग लागली. नाव दिस इज इग्निशन स्टेज. याला तुम्ही आयडेंटिफाय केलं तर सर्वात बेस्ट. नाव दिस बिकम द क्रिटिकल. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट ए क्लास फायर. हे आता ए क्लास फायर आहे म्हणून हे मी याला विजवतो नाही तर ठेवतो. बेसिकली आता आपण हे जाळलं ते होतं ए क्लास. आता जर याच्याऐवजी जर डिझेल असतं तर अजून थोडं रॅपिडली, पेट्रोल असतं तर अजून रॅपिडली स्प्रेड झालं असतं. जर गॅस लीक झाला असता तर तो विदिन आपल्याकडे सेकंद होतं. सो प्रत्येक क्लासेसला डिफरंट स्टेजेस आहे, जसं इग्निशन, क्रिटिकल आणि ब्लेज. ए क्लासला ब्लेज स्टेजवर जायला 12 ते 15 मिनिटं. ब्लेज म्हणजे काय? ब्लेज दॅट इज अनकंट्रोलेबल स्टेज, ज्वाला. त्या स्टेजमध्ये तुम्हाला फायर ब्रिगेडलाच कॉल करावा लागतो आणि तुमच्याकडे इंटरनल हायड्रंट सिस्टीम असेल तुमच्या सिस्टीम, त्याच्यानेच तुम्हाला ती फायटिंग करायला लागते. तिथं एक्सटिंग्विशर काम करत नाही. सो फायर हॅज अ 3 स्टेजेस, इग्निशन, क्रिटिकल, ब्लेज. तुम्ही जर फायर आयडेंटिफाय केली इग्निशन, क्रिटिकलला, तरच ती आग तुमच्या आटोक्यात येऊ शकते विथ द हेल्प ऑफ एक्सटिंग्विशर, विथ द हेल्प ऑफ ब्लँकेटिंग इफेक्ट. जर ब्लेज स्टेजला झाली तर तुम्हाला फक्त इव्हॅक्युएट करायचं आहे आणि फायर ब्रिगेडला कॉल करायचा आहे. सो तुम्ही जसं विचारलं की मला आग दिसली आणि मला पाण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही, तर पण ती आग कशावर लागली ते आपण पहिले आयडेंटिफाय करायला पाहिजे. ती आग जर सोप्यावर लागली या पडद्यावर लागली तर वी कॅन यूज द वॉटर. आपण पाणी घेऊन ते आपण त्याच्यावर टाकून पोर करू शकतो. जर एक्सटिंग्विशर तुमच्याकडे नसेल तर दुसरं ब्लँकेटिंग इफेक्ट तुम्हाला सांगितलं की आपल्या घरात बरेचसे बेडशीट्स वगैरे असतात, आपण ते मल्टिपल करून त्याच्यात 4-5 लेअर करून आपण त्याला कव्हरअप करून ऑक्सिजन कट करू शकतो. ही दुसरी मेथड आहे. तिसरी मेथड म्हणजे जर आग वाढत गेली तर जान है तो जहान है, सर सलामत तो पगडी पचास. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निघून जायचं, पळा. बाकी दुसरा काही ऑप्शन नाही आहे. पळून घराच्या सेफ ठिकाणी, रेफ्युज एरिया असेल किंवा असेंब्ली पॉईंट असेल, तिथं जाऊन तुम्हाला आपला जीव वाचवायचा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.